चला तर मग भारताच्या जंगलांची ही विशाल दुनिया सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे बघा, भारताचा जवळपास पाव हिस्सा जंगल आणि झाडांनी भरलेला आहे. मग प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या जंगलांना ओळखायचं कसं, त्यांचं वर्गीकरण कसं करायचं? आपण आधी जंगलांचं प्रमाण, मग वर्गीकरण, त्यांचे गट आणि काही खास प्रकार पाहणार आहोत. यासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे चॅम्पियन आणि सेठ यांची 1968 मधली वर्गीकरण पद्धत. वनाचा प्रकार म्हणजे काय? सोप्या भाषेत म्हणजे तिथल्या वनस्पतींची एक वेगळी ओळख आणि रचना. हे वर्गीकरण 3 पायऱ्यांमध्ये आहे. आधी मोठे गट, मग त्यातले उपप्रकार आणि मग अजून छोटे प्रकार. तर हे आहेत ते 6 मुख्य गट ज्यात भारतातली सगळी जंगलं येतात. बरं, एक छोटा प्रश्न. हे गट कशाच्या आधारावर ठरवले असतील असं वाटतं? विचार करा. बरोबर, तापमान आणि पाऊस हे 2 घटकच जंगलांचं स्वरूप ठरवतात. चला तर मग आता यातल्या सगळ्यात मोठ्या गटाबद्दल म्हणजे उष्णकटिबंधीय वनांबद्दल जाणून घेऊया. इथे बघा, पावसाचं प्रमाण कसं जंगलाचा प्रकार बदलतं. जास्त पाऊस म्हणजे सदाहरित, कमी म्हणजे पानझडी. आणि एक महत्वाची गोष्ट, यापैकी आर्द्र पानझडी जंगलं भारतात सगळ्यात जास्त आहेत. आता आर्द्र आणि शुष्क जंगलामधला फरक पहा. सगळा खेळ पावसाचा आहे, नाही का? आता एका खास प्रकारच्या जंगलाकडे वळूया. ही आहेत किनारी आणि दलदलीची वने. यांनाच आपण खारफुटी किंवा मँग्रोव्हची जंगलं म्हणतो. या समुद्राच्या किनाऱ्यावर वाढतात. या जंगलांची एक खासियत आहे. पाण्यात टिकण्यासाठी त्यांची मुळं जमिनीत खाली नाही तर वर येतात. यांना न्यूमॅटोफोर्स किंवा श्वास घेणारी मुळं म्हणतात. ही मुळं थेट हवेतून ऑक्सिजन घेतात. ही जंगलं खूप महत्वाची आहेत. ती किनारपट्टीचं रक्षण करतात आणि जैवविविधतेचं केंद्र आहेत. पण या सगळ्या वर्गीकरणाचा आजच्या काळात काय उपयोग? हे महत्वाचं काय आहे? यामुळेच आपल्याला संवर्धन, हवामान बदलाचा अभ्यास आणि वनधोरणं ठरवायला मदत होते. इतकंच नाही तर यावर अनेक लोकांचं, विशेषतः आदिवासी बांधवांचं जीवन अवलंबून आहे. त्यामुळे एक प्रश्न उरतो. बदलत्या हवामानानुसार भारताच्या जंगलांचा नकाशाही बदलेल का? अशाच माहितीसाठी अभ्यास लक्ष ॲप डाउनलोड करा आणि MPSC लक्ष चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.